महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा महत्त्वाचा फॅक्टर अलीकडे प्रकर्षाने जाणवतोय। मनोज जरांगे यांनी ओबीसीतून केलेली मराठा आरक्षणाची मागणी आणि त्यातून निर्माण झालेला मराठा ओबीसी संघर्ष यामुळे मागील वर्षभरात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। त्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे हा वाद विकोपाला गेलाय। त्यातून आजपर्यंत विविध पक्षात विखुरलेला ओबीसी माळी समाज एका छताखाली एकजूट झाला आणि महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याचं बोललं जात आहे। त्यातून ओबीसीतील इतर जातींमधून जसे आमदार विधानसभेवर निवडून गेले त्याप्रमाणे माळी समाजातून देखील 7 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणत विधानसभेची पायरी गाठली। कष्टकरी लढवय या माळी समाज आणि समाजाचे निवडून आलेले 7 आमदार याचाच थोडक्यात घेतलेला हा आढावा आहे। राजकीय पुढाऱ्यांनी माधव समीकरणाची जी मोठ बांधली त्यातील माळी हा मुख्य समाज आहे। प्रामुख्याने शेती आणि शेती आधारित व्यवसायात प्रामाणिकपणे कष्ट करून पोट भरणारा हा समाज अलीकडच्या काळात शेतीबरोबर इतरही क्षेत्रात हा समाज उल्लेखनीय कामगिरी करतोय। महाराष्ट्रात संख्येचा विचार केल्यास अंदाजे 1.5 कोटी असणारा माळी समाज भारतातील विविध राज्यात देखील आढळून येतो। माळी समाजात 15 ते 20 पोटजाती असून राज्यातील जवळपास 60 मतदारसंघात माळी समाजाचा मतदार हा प्रभावशाली ठरतो। त्यात पुणे, नगर, नाशिक, जालना, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम आणि वर्धा इत्यादी जिल्ह्यात हा समाज प्रकर्षाने आढळतो। माळी समाजातून येणाऱ्या महात्मा फुले यांनी मोठी सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे। तो वारसा संपूर्ण महाराष्ट्र नेटाने पुढे चालवताना दिसतोय। माळी समाजाने देखील शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे। 1990 नंतर माळी समाजाचं प्रमुख नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या नेतृत्वात एकजूट दाखवलेल्या माळी समाजाने यंदाच्या विधानसभेत आपले 7 आमदार पाठवलेत। कोणते आहेत ते आमदार पाहूया। अर्थात यात पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध किंवा अन्यायाच्या विरुद्ध उठाव करण्यात नेहमीच पुढाकार घेणारे छगन भुजबळ यांचा। शरद पवार आणि मनोज जरांगे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या येवला मतदारसंघात यावेळी देखील विजय मिळवत छगन भुजबळ बाहुबली ठरलेत। त्यांनी एकीकडे आपले सहकारी असलेल्या पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा 26,400 मतांनी पराभव केला। त्यांचाच हा सलग 5वा विजय ठरला। छगन भुजबळ यांनी आपल्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्री पदासह अनेक महत्त्वाची खाती सुद्धा सांभाळली आहेत। यंदाही त्यांच्या खांद्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी येऊ शकते। माळी समाजाचे एकमुखी नेतृत्व म्हणून सुद्धा छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं। यात दुसरा क्रमांक लागतो ते म्हणजे आपले वडील मोरेश्वर सावे यांच्या प्रामाणिक आणि आदर्शवत अशा चारित्र्य संपन्न जीवनाचा वसा आणि वारसा पुढे चालवणारे अतुल सावे यांचा। अतुल सावे हे माळी समाजातून येणारे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत। संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून अत्यंत अतितटीच्या झालेल्या लढतीत अतुल सावे यांनी विजय खेचून आणत आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली आहे। सुरुवातीला जवळपास 60,000 मतांनी पिछाडीवर पडलेल्या अतुल सावेंनी शेवटी 2161 मतांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांना पराभूत केलं। यानंतर तिसरा नंबर लागतो तो म्हणजे नाशिक मध्य मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत इतिहास घडवणाऱ्या देवयानी फरांदे यांचा। या मागील 30 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहे। उच्च शिक्षित, अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळे एक महिला राजकारणी म्हणून त्यांनी वेगळी छाप पाडली आहे। यंदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना जवळपास 18,000 मतांनी पराभूत केले। यात चौथा नंबर लागतो तो म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यातील दहिसर मतदारसंघातून आपल्या आमदारकीची हॅट्रिक साधत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी मोठा विजय मिळवलाय। त्यांनी ठाकरे गटाचे विरोधी उमेदवार माजी आमदार विनोद घोसाळकर यांना 44,329 मतांनी पराभवाची धूळ चारली। यानंतर 5वा क्रमांक लागतो तो म्हणजे मुंबई शहर मतदारसंघातील शिवडी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत विधिमंडळ गाठणारे ठाकरे गटाचे अजय चौधरी यांनी मनसेचे उमेदवार आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना 7,140 मतांनी पराभूत केले। सातारा जिल्ह्यातील मानखटाव हा मतदारसंघ म्हणजे जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला। 2009 साली अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या गोरे यांनी 2014 ला काँग्रेसच्या तिकिटावर परत बाजी मारली।
त्यानंतर भाजपकडून 2019 आणि यंदाची विधानसभा जिंकत आपल्या विजयाचा चौकार ठोकला। यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांना तब्बल 49,675 मतांनी पराभूत केलं। यानंतर नंबर लागतो तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचलेले उमेश उर्फ चंदू यावलकर यांचा। तर चंदू यावलकर यांनी जवळपास 65,000 एवढं मताधिक्य घेत विजय मिळवला। यापूर्वी ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते। तसेच आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करतात। मैत्रीपूर्व लढतीत अजित पवार गटाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांना तर शरद पवार गटाचे उमेदवार गिरीश कराळे यांना पराभूत केलंय। विधानसभेवर निवडून गेलेल्या या 7 आमदारांव्यतिरिक्त समाजातून विविध परिषदेवर देखील काही सदस्य निवडून जातात। माळी समाजाचा राजकारणातील वाढता दबदबा येणाऱ्या काळात प्रस्थापितांना चांगला हादरा देताना दिसेल एवढं नक्की। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा।